नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आजचा आपला हा व्हिडिओ खूपच जास्त इंटरेस्टिंग आणि मनोरंजक असणारच आहे, कारण स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे आजच्या भागामध्ये आपण थोडं तुझं थोडं माझं या मालिकेचा आजपर्यंतचा सगळ्यात इंटरेस्टिंग भाग पाहणार आहोत। कारण फायनली आज मानसी आणि तेजसचं लग्न हे त्यांच्या मर्जीने, त्यांच्या पसंतीने आणि स्वइच्छेने होत असतं। आता देवा ब्राह्मणाच्या साक्षीने सप्तपदी चालत थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने मानसीच्या गळ्यात मंगळसूत्र घालून तेजस आणि मानसी दोघंही विवाहबंधनात अडकणार आहेत। तर आता हे एवढं सगळं चांगलं सुरू असताना जर मिठाचा खडा पडला नाही तर मग गायत्रीला आनंद कसा बरं होईल। त्यामुळे आता गायत्रीने मिठाचा खडा पेरून तर ऑलरेडी ठेवलेला आहे, पण त्याने अजून खारटपणा सोडलेला नाहीये। आता सांगण्याचं तात्पर्य असंच की गायत्रीने बाप्पा शेठला बोलवलेलं आहे, पण लग्नाचे विधी पूर्ण होत आलेले असतात। आता तेजस मानसीच्या गळ्यात मंगळसूत्र सुद्धा घालतो, हार घातले जातात, अंतरपाट धरला जातो, पण तरीही बाप्पा शेठ काही आलेला नसतो। पण ज्यावेळेस सप्तपदी सुरू होतात त्यावेळेस मात्र बाप्पा शेठ त्या ठिकाणी पोहोचलेला असतो। आता बाप्पा शेठ आल्याच्या नंतर काय घडणार, तो तेजसला बघून कसं रिॲक्ट करणार, काय होणार, हे सगळं पाहणं मित्रांनो खूपच जास्त इंटरेस्टिंग आणि मनोरंजक असणार आहे। त्याचबरोबर आता इकडे मानसीच्या आईने आणि निधीने दोघींनी सुद्धा संपूर्ण प्रभू कुटुंबांच्या जवळ गळ्यात जे दागिने आहेत ते आपले आहेत हे ओळखलेलं आहे। त्यामुळे आता पुढे काय घडणार आणि मानसीची आई करणार काय, हे सगळं पाहण्यासाठी, जाणून घेण्यासाठी आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला। पण त्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून पुढच्या प्रत्येक एपिसोडचं नोटिफिकेशन हे तुम्हाला पटापट मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद तुम्हाला अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल। चला मग मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या एपिसोडला। तर आजच्या भागामध्ये आपण पाहतो की इकडे आता मध्ये अंतरपाट धरलेला असतो, वधूला घेऊन या असं गुरुजींनी सांगितलेलं असतं। आता आभा आणि मानसी दोघींना सुद्धा आणलं जातं मंडपामध्ये। त्याच वेळेस अंतरपाट थोडासा खाली होतो आणि तेजस मानसीचं ते मोहक रूप पाहतो। मानसी खूप सुंदर दिसत असते, जांभळ्या रंगाची साडी, त्यावर मुंडावळ्या, हातात हिरवा चुडा, टिकली, गळ्यात दागिने, खरंच मानसी अगदी एखाद्या राजकन्येसारखी दिसत असते। आता आभा येते आणि लगेचच तिच्या वडिलांना म्हणजेच तात्यांना मिठी मारते घट्ट आणि रडत असते। मग मानसीला थोडं भावुक व्हायला होतं। मग निधी तिला तिथे लावलेला संपतरावांचा फोटो दाखवते। आता संपतरावांचा फोटो बघून मानसीला छान वाटतं, बरं वाटतं। मग लगेचच तिला आठवतं की ज्यावेळेस संपतराव हे स्वतःच्या आयुष्यातील शेवटच्या घटका मोजत होते त्यावेळेस त्यांनी स्वतःहूनच मानसीचा हात तेजसच्या हातामध्ये दिला होता। मग आता मानसी ही भावुक नजरेने वडिलांकडे बघत मनात म्हणत असते, बाबा तुम्ही माझ्यासाठी जो मुलगा वरला होता, आज माझं त्याच्याबरोबरच लग्न होतंय। तुमचा आशीर्वाद कायम माझ्या आणि राष्ट्रहितांच्या पाठीशी राहू देत। तर दुसरीकडे गायत्री मात्र मनोमन खूपच खुश असते आणि ती म्हणत असते की मानसी, आज लग्नाच्या दिवशीच तुला कळून जाईल की तुझ्या वडिलांनी तुझ्यासाठी निवडलेला मुलगा किती चुकीचा होता ते। त्याबरोबर आता मानसी भावुक झालेली असते। मग निधी तिला चेअरअप करत म्हणते जायचं पुढे, आणि मग लगेचच मानसी होकार देते आणि आता लगेच त्या दोघीही पुढे आलेल्या असतात। तर दुसरीकडे आता आभाची आई म्हणजेच तेजसची आई ही रडत रडत तिथेच उभी असते। तर आता मागून मानसीची आई येते आणि ती तिला म्हणत असते, अहो काय हे, तुम्ही रडताय कशाला, रडू नका, काही काळजी करू नका। खरं तर मुलीचं लग्न होणं हे तिच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं आहे, पण आपण आई म्हणून ते बघू शकत नाही आपल्या डोळ्याने। त्याबरोबर आता इकडे तेजसची आई सांगत असते, अहो आज माझ्या मुलीचं लग्न होतं आहे, मुलगी सासरी जाणार म्हटलं की आईला दुःख हे होतंच, पण माझी एक लेक सासरी जाणार आणि दुसरी लेक मानाने घरात परत येणार या गोष्टीचा मला खूप आनंद आहे। त्याबरोबर लगेचच आता मानसीची आई म्हणत असते, म्हणूनच तर मला माझ्या मानसीची अजिबात काळजी नाही ना। तुम्ही आजपर्यंत तिला जसं सांभाळून घेतलं, समजून घेतलं, तिची हौसमौस पुरवली, यापुढेही तसंच तिला सांभाळून घ्या, समजून घ्या, तिची हौसमौस करा आणि काळजी करू नका। तुमच्या आभाचं लग्न आमच्या विनीत बरोबर होतं आहे, तो तिला समजून घेईल, सांभाळून घेईल। त्यानंतर आता लगेचच इकडे तेजसची आई ही म्हणायला लागते की मानसीची हौसमौस
आणि मग लगेचच त्यांना आठवतं की मानसीने त्यांना नेकलेस दिला होता आणि त्यामधली चिठ्ठीसुद्धा आता त्यांना आठवायला लागते. त्यामध्ये असं स्पष्टपणे लिहिलं होतं, मावशी, आजपर्यंत या घरात आल्यानंतर तुम्ही मला खूप सांभाळून घेतलं, समजून घेतलं, अगदी आईसारखी मला माया लावली. म्हणून माझ्याकडून हा दागिना खास तुमच्यासाठी. हा दागिना कुठून आला, कसा आला, हे सगळे प्रश्न मला आता विचारू नका. माझी फक्त एवढी हौस पुरवा, लग्नामध्ये हा दागिना तुमच्या गळ्यात असू द्या. तुम्ही हा दागिना गळ्यामध्ये घातलात आणि लग्नात मला बघितलं की मग आपोआप तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळून जातील. तुमचीच मानसी. आता हे आठवल्यावर आई लगेचच म्हणायला लागते की मी आलेच जरा. मानसीची आई विचारत असते, हे काय, आता कुठे चाललात तुम्ही अशा वेळेस? त्याबरोबर लगेच मानसीच्या आईला तेजसची आई सांगत असते, अहो मानसीची एक हौस पुरवायची राहिली आहे, ती नाही पुरवली तर तिला वाईट वाटेल, आलेच. आणि मग लगेचच आता त्या तिकडनं निघून गेलेल्या असतात. आता तेजसची आई तर हार घालण्यासाठी गेलेली असते, पण तिने मानसीच्या आईला काही सांगितलेलं नसतं. मानसीची आई मात्र विचार करत तशीच उभी राहते. मनूची एवढी कोणती इच्छा आहे, तीसुद्धा या लग्नाच्या दिवसात यांना पूर्ण करायची आहे. आता मात्र त्यांच्या डोक्यात प्रश्न आलेला असतो. तर दुसरीकडे तेजस हा अंतरपाठाच्या अलीकडून पलीकडे मानसीकडे सारखा बघत असतो. त्यामुळे आता मुद्दामूनच सुयोग हा जरा अंतरपाठ उंच करतो. तर आता इकडे मानसी, तेजस, आभा, विनीत या चौघांचेही लग्नविधी सुरू झालेले असतात. सगळेच जण खूप आनंदी आणि खुश असतात. अचानक तेजसला रडण्याचा आवाज यायला लागतो. तेजस म्हणायला लागतो, काय हो, तुम्ही रडताय का? काय झालं? लकीचॅम. त्याबरोबर मानसी म्हणत असते, मी कशाला रडू राष्ट्रहित, रडतात तर लग्नात त्या मुली ज्यांना ना आपल्या नवऱ्यात मित्र दिसत ना दुसरं काही. पण माझं तर लग्नच माझ्या मित्राबरोबर होतं आहे ना, मग मला रडण्याची वगैरे काय गरज आहे? मी काही रडत वगैरे नाही आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा तेजस आणि मानसी हे उभे राहिलेले असतात. मग तेजस पुन्हा मानसीला हाक मारतो, लकी चॅम्प, ओ लकी चॅम्प, ऐका ना. त्यावर मानसी ही तेजसला म्हणत असते, राष्ट्रहित, हे बघा, अशी सारखी सारखी मला हाक मारू नका. काय आहे ना, आजूबाजूला लोक आहेत आणि ते आपल्याकडे बघतायत सारखे, असं म्हणत असते. त्यावर आता तेजस हा तिला सांगत असतो, तुम्ही आज खूप सुंदर दिसताय, खरंच छान दिसताय. काळा टीट लावा, नाहीतर तुम्हाला खरंच कोणाची तरी आज नजर लागून जाईल, दृष्ट लागेल, ताप वगैरे येईल. त्यावर लगेच मानसी म्हणत असते, अहो पण तुम्ही मला बघितलीत तरी कधी नेमकं? त्याबरोबर तेजस हा मानसीला सांगत असतो, अहो मगाशी तुम्ही येताना या सुयोगच्या हातातला अंतरपाठ चुकून खाली झाला आणि बरोबर मी त्या 2 मिनिटांमध्ये टायमिंग साधलं आणि तुम्हाला बघून घेतलं. आता हे ऐकून मानसीलासुद्धा हसू येतं. त्यानंतर आता लगेचच गीता वहिनीच्या डोळ्यांमधलं जे काजळ असतं ते अलगस बोटावरती घेऊन आता तेजस हा मानसीला म्हणत असतो, या मिस तुम्हाला तीट लावतो, 1 मिनटं. आणि मग आता लगेच तो मानसीला इशारा करतो की या माझ्या डाव्या बाजूला या, अलगस तुमच्या डाव्या बाजूला वळा. आता तेजस हा मानसीला तीट लावायला जाणार इतक्यात लगेच सूरजदादा गीता वहिनीला इशारा करून विचारतो, काय सुरू आहे याचं? त्यावर लगेच गीता वहिनी त्याला इशाऱ्यात सांगते की मानसीला तीट लावतोय. मग आता सुयोग हा तेजसला बघतो आणि म्हणतो, तेजा. त्याबरोबर लगेच तेजस हा अलगद तो काळा तीट सुयोगच्या बोटावरती देतो आणि मग सुयोग हा मानसीला ते काळं तीट लावून देतो. आता मात्र मानसी खूप खुश असते. आता घरातल्या सगळ्यांनाच हे सगळं बघून हसू येत असतं, पण शोभा आणि गायत्रीला मात्र काहीच वाटत नसतं. तर आता इकडे लगेचच मानसी ही तेजसला सांगत असते, ऐका ना राष्ट्रहित, आता मी काळा तीटसुद्धा लावून घेतलेला आहे. आता तुम्ही सारखी सारखी मला हाक मारू नका, शांतपणे उभे राहा बरं. आणि मग आता ते दोघंही अंतरपाटाच्या 2 बाजूला उभे असतात. तर आता लगेचच मामा पुढे येतात आणि तेजसला म्हणत असतात, तेजसराव, आज जर मानसीचे वडील असते तर त्यांनीच तुम्हाला ही गोष्ट सांगितली असती, पण आज मी सांगतोय. खरं तर आज ती सांगायची वेळ आली. नवरा बायकोचं नातं खूप पवित्र असतं. त्यांच्यामध्ये पारदर्शकता ही कायम असली पाहिजे. सत्य आणि विश्वास या दोघांच्या जीवावरती ते नातं टिकलेलं असतं. त्यामुळे तुम्हीसुद्धा मनुताईबरोबर सगळं खरं बोला, काळजी घ्या तिची, सांभाळून घ्या तिला. आणि एवढं बोलून मामा तिकडनं पाठी जातात. त्याबरोबर लगेचच आता तेजस विचारतो की आता सगळं मला मानसीला खरं सांगायला हवं. आता काही तासात आमचं लग्न होईल, मी तिच्यापासून गोष्टी लपवायला नको, नात्याची सुरुवातच अशी नको व्हायला.
त्यानंतर आता अंतरपाठ काढले जातात. लग्नाचा मंत्रोच्चार करून झालेला असतो. त्यानंतर आता लगेच गुरुजी सांगतात की आता दोन्ही वरवधूने एकमेकांना हार घालून घ्या. मग लगेच आता मानसी ही तेजसला हार घालायला पुढे चालत येते. त्याबरोबर तिला आठवत असतं की ज्यावेळेस तिच्या एका पायाला आणि एका हाताला प्लास्टर केलं होतं त्यावेळेस तेजसने तिची किती काळजी घेतली होती. त्यानंतर ज्यावेळेस कोर्टात ते लोक केस जिंकले त्यावेळेससुद्धा मानसीने सगळ्यात आधी घट्ट कडकडवून तेजसलाच मिठी मारली होती. तर आता लगेचच इकडे मानसी तेजसला हार घालते. तेजस मात्र मानसीला काही हार घालत नसतो. मग सुयोग म्हणत असतो, तेजा तसा पण आणि असा पण वहिनीच्या समोर आता तुझी कायम हार होणारच आहे, पण त्याआधी वहिनीच्या गळ्यात हा हार तरी घाल असं म्हणत असतो. आता सुयोगच्या या बोलण्यावर सगळे हसतात. तर तेजस हा लगेच म्हणतो की ती हार आयुष्यभर आवडेल मला. आणि मग तेजस हा आता मानाने बायको म्हणून मानसीच्या गळ्यामध्ये हार घालतो. त्यानंतर आता गुरुजी हे सांगत असतात की आता तुमचा विवाहविधी संपन्न झालेला आहे. फक्त देवी आईचा आशीर्वाद घ्या आणि मग थोरा मोठ्यांचे तुमच्या घरातल्यांचे आशीर्वाद घ्या आणि झालंच. त्याबरोबर लगेचच आता आभा आणि विनीत सगळ्यात आधी पुढे येतात आणि मग ते कुलदेवीला नमस्कार करतात. आभा आणि विनीत दोघं पाया पडून झाल्याच्या नंतर तेजस व मानसी हे दोघं पुढे येतात आणि मग आता ते सुद्धा जोड्याने देवीला नमस्कार करतात, आशीर्वाद घेतात पाया पडून. त्यानंतर आता लगेच इकडे कोणीतरी त्या दोघी विहिणी तिकडे आहेत त्यांना बोलवा असं तात्या म्हणतात. त्यावर लगेच सुयोग म्हणायला लागतो, तात्या मी बोलवतो ना जाऊन काकूंना, आपली ओळख आहे खास असं म्हणतो. तर आता तेजसची आई तो दागिना घालून आलेली असते. आता तो नेकलेस तेजसच्या आईच्या गळ्यात बघून मानसीच्या आईला थोडा धक्का बसतो. ती त्या नेकलेसला हात लावत मनात म्हणते की हा नेकलेस अगदी माझ्याच नेकलेससारखा आहे. असो, एक डिझाईनचे 2 नेकलेस तर नक्कीच असू शकतात. आणि मग सुयोग तिकडे येऊन लगेचच आता तेजसच्या आईला म्हणत असतो, काकू चला लवकर, तात्यांना तुमची खूप आठवण येते. त्याबरोबर लगेच ती म्हणते सुयोग. त्यावर सुयोग म्हणतो, अहो म्हणजे चला लवकर, तिकडे मंगलाष्टका संपल्या, या. आणि मग आता त्या दोघींनाही घेऊन सुयोग हा डायरेक्ट मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत आलेला असतो. तर दुसरीकडे आता मानसी ही देवाला नमस्कार करते. आज तुझ्यामुळे मी आणि राष्ट्रहित आम्ही सोबत आहोत, खरंच खूप खूप थँक्स असं म्हणते. त्यानंतर आता थोड्या मोठ्यांच्या पाया पडण्याची वेळ येते. त्यावर लगेच विनीत म्हणतो, चल आधी आईच्या पाया पडून घेऊ. त्यावर आभा म्हणते, आधी माझ्या आईच्या पडूयात ना. त्यावर विनीत म्हणतो, नाही नको, आधी माझ्या आईच्या पडूया. त्यावर आभा म्हणते, नाही आधी माझ्या आईच्या पडूयात ना. आता ते तू मी तू मी सुरूच असतं. त्याबरोबर लगेच आता मानसीची आई म्हणते, दोघांच्याही आया नको, माझ्या पाया पडाया पहिले. आणि मग तेजसला आता ही आयडिया आवडलेली असते आणि मग सगळेजण हसायला लागतात. तर आता सुखी राहा, आयुष्यभर कायम एक राहा वगैरे असा सगळा आशीर्वाद हा त्यांनी आभा आणि विनीतला दिलेला असतो. तर लगेचच आता दुसरीकडे आभा पाया पडत असताना सुद्धा त्याच्या हातात ज्या बांगड्या असतात त्या मानसीची आई बघते आणि तिच्या लक्षात येतं की ह्या बांगड्या तर मनुताईच्या आहेत, लग्नात तिच्या बाबांनी तिच्यासाठी केल्या होत्या. मग आता मानसीची आई एक एक करून सगळ्या प्रभू कुटुंबियांना व्यवस्थित बघायला लागते आणि मग तिच्या लक्षात येतं की हे सगळे दागिने आपलेच आहेत. इतक्यात निधीची नजर ही गीता वहिनीच्या गळ्यातल्या नेकलेसवर पडते आणि मग ती म्हणायला लागते, आई अगं त्या गीता वहिनींनी जो नेकलेस घातलाय तो आपला आहे असं वाटत नाही, तो नेकलेस बाबांनी ताईच्या लग्नामध्ये बनवला होता ना. त्यावर तिची आई सांगत असते की हे सगळे दागिने आपले आहेत. त्यावर लगेच निधी म्हणते, अगं मग जर आपले दागिने आहेत तर हे आपल्याला का नाही मिळाले किंवा आपल्या मानसी ताईवर का नाही घातले, मी आलेच 2 मिनटात. त्याबरोबर लगेच आता इकडे पुढे आई ही तिला सांगत असते की नाही नको नको नको, सध्या तिकडे काम सुरू आहे, तू काहीच बोलू नकोस, हे लगीन घर आहे, मी बोलेन नंतर मानसीला बाजूला घेऊन. त्याबरोबर लगेच आता इकडे पुढे निधी म्हणायला लागते की अगं आई कशाला तू, मी 2 मिनटात फक्त बोलून घेते ना दीदीबरोबर. त्यावर मात्र तिची आई तिला म्हणत असते, तुला इथे शांत उभं राहा म्हणून सांगितलं आहे ना, गुपचूप इथे उभी राहा, मी नंतर तेजसला किंवा मानसीला बाजूला घेऊन त्यांच्याशी बोलेन. तर दुसरीकडे आता मुद्दामून खरं तर गायत्री ही दिनेशला म्हणते, दिनेश माझ्या ना घशाला कोरड पडले, मी थोडं पाणी पिऊन येते. आणि मग ती तिच्या नेकलेसवरती हात ठेवत मुद्दामून मानसीच्या आईला दिसावं अशा हेतूने विचारत असते, काकू मी पाणी प्यायला चालले होते, अहो घशाला थोडी कोरड पडली होती हो, तुमच्यासाठी सुद्धा आणू का. त्यावर मात्र आता
गायत्रीच्या गळ्यात सुद्धा मानसीचा नेकलेस बघून खूपच मोठा धक्का मानसीच्या आईला बसलेला असतो. मग ती लगेच आता म्हणायला लागते, पाणी नाही नाही नको, मला पाणी नको आहे, तुम्ही व्हा ना पुढे, मी जर वाटलं तर मला मागून घ्यायला येईल. आणि मग आता मुद्दामून गायत्री ही पुढे चालायला सुरुवात करते. आता तिला तर माहीतच होतं की आता लगेचच मानसीची आई माझ्या पाठीवर येईल आणि मला ह्या नेकलेसबद्दल विचारेल. अगदी ठरलं होतं तसंच घडतं. लगेचच गायत्री गेल्यावर मानसीची आई तिच्या मागे मागे येते आणि थांबा गायत्री मॅडम असं म्हणत पुढे म्हणते, खरंच काल मला कळलं की आज तुमच्या मुलाचं लग्न आहे. छान वाटलं, कॉंग्रॅच्युलेशन्स. बरं वाटलं, छान राहा, आयुष्य छान घालवा. त्याबरोबर लगेच आता ती म्हणते, तुमच्यावर ना ही ज्वेलरी खूप छान दिसते आणि हा नेकलेस तर खूपच गोड. त्यावर लगेच आता गायत्री सांगते, तुमच्याच लेकीने दिलाय. खरं तर तिचीच इच्छा होती लग्नात माझ्या अंगावर हा दागिना असावा. बरं, मी आलो तुमच्यासाठी पाणी घेऊन. असं म्हणत आता लगेचच गायत्री ही तिकडनं निघून गेलेली असते. आता गायत्री गेल्यावर आईला लगेचच तेजसचे शब्द आठवायला लागतात. तेजस म्हणालेला होता की लग्नाच्या दिवशी तुमच्या मुलीच्या अंगावर तिचे सगळे दागिने असतील. आणि आता लगेच आईला वाटायला लागतं याचा अर्थ तेजसनेच त्याचा शब्द पाळलेला आहे आणि त्याने मनुताईसाठी सगळे दागिने सोडवून आणले. पण यात म्हणजे मानसीने ते सगळे दागिने घरातल्यांनाच घालायला दिले. खूप आनंदाची आणि छान गोष्ट आहे. पण एवढे दागिने सोडवण्यासाठी तेजसकडे पैसा तरी आला कुठून? आता हाच विचार सगळ्यांना पडलेला असतो. गायत्रीसुद्धा मुद्दामून नाटक करत असते की कदाचित तिला काही माहीतच नाही आहे. ती हे सगळं मुद्दाम करते हे आपल्याला तर माहीत आहे. त्यानंतर आता सप्तपदी फिरण्याची वेळ आलेली असते. अजूनही बाप्पा शेठ काही आलेला नसतो. तर आता बाप्पा शेठला बघून मुद्दामून मामी ह्या शोभाला बाजूला घेतात आणि म्हणत असतात, कुठे अजून सांगा, पाहुणे कुठे आहेत ते? त्याबरोबर शोभा ही गायत्रीला सांगत असते, मी सुद्धा त्यांचीच वाट बघते, मला सुद्धा कळत नाही आहे की अजून ते कसे काय नाही आले ते. तर आता लगेचच सप्तपदीची वेळ आलेली असते आणि सप्तपदी हे तेजस व मानसी घेत असतात. पहिली सुपारी ओलांडून होताना तेजस हा मनोमनी मानसीशी बोलत असतो. तो तिला म्हणत असतो, लकी जॅम, आजपर्यंत तुम्ही मला बऱ्याच संकटांमधून बाहेर काढलं, पण आता नाही. आता तुमच्यावर आलेलं कोणतंही मोठं संकट त्याला पहिलं मला सामोरं जावं लागेल. त्याबरोबर हा व्हिडिओ तर इथेच संपतो. पण मित्रांनो, जर आता बाप्पा शेठ हा लग्नात आलेला आहे तर तो काय करेल? कारण त्याने ज्यावेळेस तेजसला पाहिलं त्यावेळेस त्याला बरोबर आठवलं की तेजस हा एक नंबर फ्रॉड मुलगा आहे. तेजसने आपल्याकडून पैसे घेतले होते, आपल्याला लुबाडलं. मग आता मानसीला जर खरं कळलं तर मानसी तेजसला सोडून देणार का, की त्याच्याबरोबर लग्न करून सप्तपदी पूर्ण करत सुखाचा संसार करणार? ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर हा व्हिडिओ कसा वाटतो तेही सांगायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद.